मित्रांनो, बऱ्याच मला असे प्रश्न आले की बाबा आम्ही सॅफ्रॉन फार्मिंग हे ऑर्गॅनिक पद्धतीने करणार आहोत आणि तुम्ही तर सांगताय की NPK जे फर्टिलायझर आहेत ते इनऑर्गॅनिक आहेत किंवा रासायनिक खतं वगैरे आहेत. मला एक सांगायचं असं आहे की ज्यावेळेस आपण गांडूळ खत किंवा बाकी तत्सम त्याला काही खत वगैरे आपण ज्यावेळेस देत असतो, ज्यावेळेस प्लांट ते मातीमधून ज्यावेळेस अपटेक करतं, ते अपटेक करतानाचा त्याचा फॉर्म हा तो रासायनिकच असतो. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे त्या त्या स्वरूपामध्येच ते अपटेक करतं. जसं मायक्रोन्यूट्रियंटमध्ये एक सल्फर आहे, कॉपर आहे, झिंक आहे. मग ते सल्फेट फॉर्ममध्ये असेल किंवा नायट्रेट फॉर्ममध्ये असेल. त्याच्यानंतर बोरॉन आहे. तर हे सगळे जे पदार्थ आहेत हे आपण जरी त्यांना इनऑर्गॅनिक किंवा आपण जे देतोय, समजा हे NPK स्वरूपात जे देतोय ते फक्त आपण कॉन्सन्ट्रेटेड देतोय, जे की त्याला ऑलरेडी त्या गांडूळ खत वगैरे किंवा तुम्ही जे काही खत टाकणार आहात त्याच्यातून ते त्याला मिळतच असतं. तर हा एक छोटंसं एक शंका दूर करण्यासाठीची ही क्लिप होती.